हा माझा रोजचा रस्ता आहे. रोज मी ह्या रस्त्याने जातो येतोय. बाकी तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत करतो. शुभ सकाळ. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, मी खूप वेळा म्हणलंय दाखवल, पण आज मी ती दाखवतो. आता ह्याचा अंदाज तुम्ही लावायचा की तुम्हाला काय दिसतंय. मला वेगळं दिसतंय, तुम्हाला काय दिसतंय बघा. आता आता हे झाड आहे समोर. इथं असं एक राजहंस म्हणा किंवा मोराचा चोची म्हणा आणि तो पाठीमागं पिसारा. याच्याने एक प्रॉपर 2-4 फोटो काढाल मी, फोटो काढून टाकाल. जरी कॅमेऱ्यात प्रॉपर दिसत नसलं ना तरी डोळ्याने ते खूप मोठं झाड आहे. ते झाड खाली पडलंय, त्याचं एक खोड वरती आलंय आणि त्याला असं तोंड टाईप आहे आणि ते कॅमेऱ्यात भारी दिसतंय राव. थांबा थोडं जवळून दाखवतो. हे का नाही, एकदम पुढं चोची टाईप आणि पाठीमागं पसारा, खूप मोठा पसारा. तुम्हाला जे काही दिसत असेल ना ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की प्रत्येकाला नेमकं तुम्हाला काय वाटतंय ते. मला तर मोर वाटतोय, बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा आता चालू केली 4 वाजता दुपारून, म्हणजे सकाळी पण आलो होतं पण आता सगळं बंद आहे. आपलंच ओपन केलं आहे आता आपण. चला, हे जी सगळ्याची साफसफाई आपल्याला वरचीवर करता येते, पण याच्या आतमध्ये जे गेलं आहे ना त्याचं पतच नाही राहू. आता याला साफ करून आणत आपण. चला, ते काय होतं मागणं नाही काय होतं. याच्यातलं क्लिअर दिसत असलं तरी सगळं फोटो त्याच्यामुळे एवढं आपल्याला आवडत झालं काय कसं काढलेलं आम्हा मला तू भाषा शिकव ना, आपली भाषा शिकव ना. काढलेलं चम कसं बसते म्हटलं थांबन शास्ता ऑटोमॅटिक उंडात ऑटोमॅटिक हे म्हटलं ऑटोमॅटिक उंडात आता म्हणते ना ऑटोमॅटिक काय गप्पा चालल्या माहिती म्हणलं बघा ऐकावं, म्हणतो तुम्ही तर गप्पाच बंद केल्या. मी आलो की नाही सांगत होते निकेताला शाळा जाते बिये म्हणल्या जिओ म्हणते आबू येऊ तर जेवत नाही. बाबीले बराबरा करते म्हणलं करते काम पण भुरं बी आली बघा केला झाडू न घेते. गुरं कोणी आणली? निकेता दोन्ही पण का ती सांगत होती म्हणजे काम पटापटा करते. मला बेटातलं काढू दिलं आम्हा खा वरती बागा उंडत ना. बायको कशी माझी? चांगली मंचित आहे ना. वरत्या लावणार बागा उंडत ना, पानगी ते उंडत नाही हे बघ आपल्याला जबाबदार माणूस पाहिजे का नाही. हा, आणि मी नाही कामगार, मी नाही व्हानी की त्या आम्हा जेवायचं का? जेवायला चला. नाक ना माटाच तेल शिजले नो एम माटला तक नाक तिलेत. भाषा नाही कळत मला आपली भाषा नाही कळत मला, मराठी कळते. आई अम्मा म्हणते मी तुझ्या अगोदर जीवली खाल्लं मठातलं काय काय आवडा काय शिवाय दिल्या कळत का तुला? काय भांडलेली कळत नाही, काय नाही, फक्त तिचं तोंड बघायचं. शिवाय द्यायचे तुला शिव्या कळतात ना मला सगळ्या. शिव्या सगळ्या कळतात. मग कुठींना धरून दिला मी शिव्या दिल्या. हा माट तेलवत, हा रवा असं तेलवत, रवा असं. हा तू सांगितलं बऱ्या गाठ्या बळात कपडे बिपडे काय करता काम करू लागते पण 2 दिवस बी उठत नाही म्हणजे उरकते भराभरा. माघाऱ्याला साडत होती माझी. बादली भर पाणी देते आंघोळीला.
बरे म्हातार माणसं सेवा केलेली चालली असते. हा माझी खरंच सासू लय गरीब बिचारी मावली. मग तेच आम्हाला सांगितलं सासूला साडी घ्या ना मग आता संक्रांतीला. घेतो की मी तेच आम्हाला सांगितलं माझं ऑपरेशन झालं म्हणलं महिनाभर मला काहीच नाही करू दिलं ते सांगत होते का नाही तुला महिन्याच्या पुढे तरी कुठं काम सांगितलं का तुला? नाही महिन्याने पुढं मीच कामाला पळाले निघाले असं म्हण. हा कामाला मीच निघाले काम तरी सांग. आम्हाला तेच सांगितलं ना तोंडातलं की खायला अंड उकडून द्यायची खतरनाकच विषय आहे. इथं भाकर आहे, भात आहे, ही मटण आहे आणि मास आहे. इथं माशीची भाजी, कांदा कांदा द्या लिंबू कांदा खापला की सर द्या आणि कांदा लिंबू. पास लय झालं मला एवढं. खायचं आहे तुम्हाला कांदा? काय खायचं खावा जेवढं देतो हे आल्या. खावा हा हे पण आहे. आता किती झालं बघ? 1 2 3 4 5 लय झालं बस. म्हण्या आपण पहिले खात होतो खरा म्हण्या ती जाते. एवढं कारण विचारलं नसतं कारण आबू बी खात नाही एकटा खात नाही घेतलं तुला काय काय माहिती ताई? काय म्हणले आता? खायला सगळं माहिती आहे. बर्गर माहिती आहे का? बर्गर नाही बाबा मग काय माहिती तुला? सगळं माहिती ताईला पिझ्झा म्हणले आता तर म्हणले ना कसला असतो पिझ्झा. हा म्हणून म्हणलं कसला असतो पिझ्झा. आता नगरला राहिली एवढे दिवस एवढे वर्ष दिवसच म्हणतोय. मग तुला पिझ्झा माहित नाही, बर्गर माहित नाही, फ्रेंच फ्राईज माहित नाही. हा नाही काय माहिती का कॅफेत कधी हे गेली असशील पण ताईला माहित नसेल ह्याला कॅफे म्हणतात म्हणून. ताईने पिझ्झा बी खाल्ला असेल पण ताईला माहित नसेल ह्याला पिझ्झा म्हणतात म्हणून. पिझ्झा नाही माहित तुला? तू बाहेरचं काय काय खाल्लंय सांग मग भारी भारी. भाकरी कालवण अजून असलंच खायचं. बाहेरचं? बाहेरचं म्हणजे बाहेरचं नाही मेसवर बनवायचं ते खायचं आम्ही. असं हॉटेलमध्ये कधी खाल्ले असेल नाही ना? बाबा हॉटेल पनीर फिनीर काजू बिजू डाळ तडका राईस फीस मग तीच ह्याच्यातच बनवायचं ना मग कशात मेस मेस मध्ये. हा मेस मधलं खाल्लंय असं स्पेशल हॉटेल मध्ये जाऊन नाही खाल्लेलं. खाल्लं होतं वडापाव खात दुसरं नाही काय. वडापाव सोडून खाल्ला असेल की नसतील? वडापाव आणि ते समोसे पॅटीस पॅटीस मग ती बनवायचो ना आम्हीच. दाल तडका खाल्ला? दाल तडका हा. फक्त हे पिझ्झा नाही खाल्ला. कोल्ड कॉफी पिली? कोल्ड कॉफी नाही बाबा शिकतोय मी. डोळे चमकतात तुमचे. नाग नाग दिसतात. नाग हा? नागिन नाही दिसतात. तर गाडी कुत्रेले भोगतात आधी गौरीला आणि हरणीलाही काढून बांधत आणि नंतर एक काठीचा प्रोग्राम दाखवू. जर बिबट्या आला ना शिकतोय मी. ही आमची गौर आहे आणि थांब पोटात बाळ आहे आमच्या गौरीच्या. ए! थांब घे इकडे जाऊ दे. डोकं नाही खाजवणार मी तुझं. लोक आज दोघं बी मारतात मला. आज एक दिवस लक्ष नाही दिलं तर कसे मारायला लागलेत. गुचड आहे गौरे. थांबा आता. काय माहिती काय वाटतं काय माहिती. कधी पण आलं ना की नुसतं डोकं खाजवायला होते. शेंग बी एवढी धारधारीत भीती वाटते. चष्टा चष्टात मारलं तरी गुपसून लागाय बसली. माझ्या मजात लागायचं इथं शेंग किती पण. आमच्या गौरीचं ना पोटात बाळ आहे. किती खराब करून घेतलं ग. कसं आंघोळ घालाय तुला गारट्याचं गौरे. आली इकडं इकडं आली.
चल गुड नाईट. अय हिडी रंबा. अयो कसं चाललंय माहिती मोबाईल बघायला. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हिच्याकडं बघतो तुम्ही आता. तुझ्या जागा बसलं काय उलट तुला आणल्याकडे गारटीच पण तिकडे. त्यासला आहे आमचा हरणी. काय सांगायचं तुम्हाला. अयो पाडलं खाली. 1-2 खोटे आहे तिथं. ह्याच्यावर पडलो असतो तर काय झालं असतं. बघू इकडं. इथंच बसवलं बाबा खाली मला हिने मारून. आता तिकडे गेली. लय डोकं खाजवतं याचं लय. जाऊ दे हरणी. अयो